नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. काँग्रेसच्या खासदार विरोधात भाजप आक्रमक. 350 कोटींची बेनामी संपत्ती गोळा केल्याच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत केला जोरदार निषेध. थकीत मिळकतदारांवर महापालिकेने कारवाईस केली सुरुवात. 8 लाखांच्या थकबाकीपोटी मिळकती केल्या सील. कर भरण्याचे अधिकाऱ्यांनी केले आवाहन. सोलापूर मार्केट यार्डमध्ये झाली कांद्याची 1300 ट्रक विक्रमी आवक. बाजारपेठेत ठोक दर घसरल्याने शेतकरी झाले संतप्त. आणि तरुणाने झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत केली आत्महत्या. आत्महत्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात. ओडिशा इथल्या काँग्रेसच्या खासदार विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत 350 कोटींची बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप करत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. काँग्रेसचे ओडिशातील खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थानी आणि इतर मालमत्तांमधून प्राप्तिकर विभागानं 350 कोटींहून अधिक रोकड जप्त करताच सोमवारी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या जोडबसवण्णा चौक, टिळक चौक, विजापूर नाका आदी ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार आंदोलने करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून टिळक चौकात भाजपाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ. किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. तर भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या जोडबसवण्णा चौक येथे जोरदार निषेध व्यक्त केला. यावेळी साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. देशाच्या विकासाला प्राधान्य देण्यापेक्षा काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी स्वहिताला अधिक प्राधान्य दिल्याने देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे, असा आरोप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केला. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्यावर आयकर विभागाची ज्यावेळेस रेड पडली, त्या रेडमध्ये जवळपास 300 कोटी रुपयाची नकद कॅश सापडली. आणि हे सगळं करत असताना जवळपास 150 ते 200 पिशव्या भरून पैसे सगळे जमा झाले आणि 200 कोटीच्या अधिक कॅश अजून मोजदात होत आहे. ही कॅश फक्त 200 कोटीचे, अजून बाकीची मालमत्ता आणि याचं विवरण केलं जात आहे. हा एवढा मोठा भ्रष्टाचार, कारण कोणालाही कष्ट करून एवढे पैसे कमवणे शक्य नाही. हे जनतेचे लुटलेले पैसे आहेत आणि हे काँग्रेसने वर्षानुवर्ष लुटलेले पैसे आहेत. आणि हे जे खासदार धीरज साहू आहेत यांच्याकडे होते आणि याच्यावर रेड पडल्यानंतर हे जनतेचे पैसे आहेत, हे आज सरकारच्या तिजोरीत जमा करून घेतलेत. म्हणून मी सर्वप्रथम धीरज साहू यांचा धिक्कार आणि काँग्रेसचा निषेध करतो की अशा पद्धतीचे खासदार की जे जनतेला लुटून लाखो नाही कोट्यावधी रुपये जमा करतात आणि जनतेची लूट केली जाते. म्हणूनच काँग्रेसला या जनतेने नाकारलेलं आहे. तरीही काँग्रेसला जाग येत नाही. तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत निश्चितपणे जनता या भ्रष्टाचारी लोकांना त्यांची जागा दाखवून देईल अशी आम्हाला आशा वाटते आणि पुन्हा एकदा काँग्रेसचा निषेध करू. त्यांनी त्या दौऱ्यात फक्त मोदी, शहा आणि फडणवीस यांच्यावर प्रचंड टीका केली. ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. काय बोलावं, काय करावं, म्हणजे सकाळी उठलं तरी मोदीच दिसतात, फडणवीसच दिसतात. या व्यतिरिक्त त्यांना काही दिसू शकत नाही आणि त्यांच्या डोक्यावर कुठेतरी परिणाम झाला आहे. म्हणून वारंवार मोदी आणि फडणवीस याशिवाय त्यांच्या डोक्यात आणि तोंडात काहीच येऊ शकणार नाही. काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी मोदी आणि त्यांचे सरकार सक्षम आहे. म्हणूनच अशा काँग्रेस नेत्यांची पोलखोल केली जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. धीरज साहूचा मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. धीरज साहूचा मुर्दाबाद, धीरज साहूचा मुर्दाबाद, धीरज साहूचा मुर्दाबाद. राहू दे.
अंगावर ओढतात मुर्दाबाद मुर्दाबाद धीरज शाहूचा मुर्दाबाद 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 धीरज शाहूचा मुर्दाबाद मुर्दाबाद धीरज शाहूचा मुर्दाबाद मुर्दाबाद धीरज शाहूचा धीरज शाहूचा काँग्रेस पार्टीचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो भाजप महिला आघाडीच्या वतीने टिळक चौक इथं खासदार धीरज साहू यांच्या पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसचे ओडिशातील खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थानी आणि इतर मालमत्तांमधून प्राप्तिकर विभागानं 350 कोटींहून अधिक रोकड जप्त करताच सोमवारी भारतीय जनता पार्टीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार आंदोलने केली. याचाच एक भाग म्हणून टिळक चौकात भाजपाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी साहू यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. देशाच्या विकासाला प्राधान्य देण्यापेक्षा काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी स्वहिताला अधिक प्राधान्य दिल्याने देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट काँग्रेस सरकारचा झारखंडचा खासदार धीरज शाहू यांचा आम्ही या ठिकाणी पुतळा दहन केलेला आहे. गरिबी हटाओ म्हणून काँग्रेसचा जो नारा होता तो नारा हा चुकीचा आहे. कारण आपण नोटाबंदी केलेला असताना सुद्धा एवढा पैसा काँग्रेसकडे आहे. या गोष्टीवर तर अख्ख्या जगाला माहीत झालं की भ्रष्टाचार सरकार कोण आहे. अशा भ्रष्टाचार सरकारला पुन्हा एकदा आपण सत्तेत आणायचे नाही. आणि हे साहू जे सन्स आहेत त्यांचे भाऊ आहेत आणि यांचा निकटवर्ती आहे जो आपला पोपटपंची बोलणारा आपला काँग्रेसचा नेता, आपण नाव पण घ्यायचं नाही त्यांना, पप्पू हा साहूचा जवळचा साथीदार आहे. हे सगळं संगनमतीने केलेला भ्रष्टाचार आहे आणि आता परदेशात जाऊन त्या ठिकाणी मजा मारायला आहे. असल्या काँग्रेस पक्षाला आपण कदापि सहन करणार नाही. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान भ्रष्टाचार मुक्त भारत हा घोषणा केलेली आहे. त्या घोषणाला आम्ही समर्थन देतो. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण देशमुख, माजी महापौर शोभा बनशेट्टी, महिला आघाडीच्या अध्यक्षा इंदिरा कुडक्याल, माजी नगरसेवक संजय कणके, ज्येष्ठ नेते बाबूराव जमादार, ज्ञानेश्वर कारभारी, मुस्लिम आघाडीचे अल्पसंख्याक शहराध्यक्ष जाकीर सगरी, नगरसेवक नागेश भोगडे, अजित गायकवाड आदींसह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवला. महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत मिळकतदारांच्या लाखोंच्या थकबाकीपोटी विविध मिळकतीवर कारवाई करत संबंधित मिळकती सील केल्या जात असल्याचे दिसून आले. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अभय योजना जाहीर करण्यात आली. 28 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीपर्यंत या योजनेची मुदत असणार आहे. दरम्यान सोमवार दिनांक 11 डिसेंबर पासून थकीत मिळकतदारांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असून याच पार्श्वभूमीवर मिळकती सील आणि जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत उत्तर कसब्यात कार्यालय श्रीमद वीरशैव जनसभा ट्रस्टच्या बिराजदार शॉपिंग सेंटरमध्ये सदरची कारवाई करण्यात आली. 8 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी महापालिकेच्या करसंकलन अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या सहकार्याने गाळे सील केल्याचे दिसून आले. महापालिकेचे करसंकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांनी अधिक माहिती देताना नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा अथवा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला. यावेळी महापालिकेचे करसंकलन अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मिळकत कराची थकबाकी भरा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अभय योजना जाहीर करण्यात आली. 28 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीपर्यंत या योजनेची मुदत असणार आहे. दरम्यान सोमवार दिनांक 11 डिसेंबर पासून थकीत मिळकतदारांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेण्यात येत आहे. मिळकती सील व जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. तरी सोलापूर शहरातील मिळकतदारांनी या अभय योजनेचा मुदतीत लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे मिळकत कर विभागाचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे. सोलापूर मार्केट यार्डात कांद्याची विक्रमी आवक आली असून कांद्याचा दर घसरल्याने शेतकरी संतप्त झाल्याचे दिसून आले.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घसरल्याचे चित्र दिसून येत आहे. सोलापूर मार्केट यार्डामध्ये कांदा आवक दिवसेंदिवस वाढत चालली, त्याचा परिणाम दरावर झाल्याचे दिसत आहे. लिलावात कांद्याला 1500 ते 3000 रुपये असा दर मिळाला, तर सरासरी 2000 रुपये असा दर मिळाला आहे. दरम्यान बाजारपेठेत सुमारे 1300 ते 1400 ट्रक इतकी कांद्याची आवक झाली असून या वाढत्या आवकेमुळे शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. मार्केटमध्ये कांद्याची विक्रमी आवक झाल्याने दर घसरला आहे, त्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याचे दिसून आले. आले नाही जरा अहो पण आम्ही मीडियाचे आहे ना. सोलापूर शहरात संजय राऊतांच्या गाडीवर चप्पल फेक करण्यात आली. सोलापुरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर अज्ञातांकडून चप्पल फेक करण्यात आली आहे. सोलापुरातील बाळे येथे एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत आले होते. त्यावेळी परत जात असताना राऊतांच्या गाडीवर चप्पल फेक करण्यात आली. राऊतांच्या गाडीवर चपलेने भरलेली पिशवी फेकण्यात आली होती. दरम्यान यावेळी या प्रकारानंतर नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणा देऊन कार्यकर्ते पसार झाल्याचे सांगण्यात आले. नियोजित कार्यक्रमासाठी संजय राऊत हे रविवार 10 डिसेंबर रोजी दिवसभर सोलापूर दौऱ्यावर होते. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या बाळे या गावात संजय राऊत एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी सोलापूर शहराच्या दिशेने जात असताना राऊतांच्या गाडीवर चपलेची पिशवी फेकण्यात आली. पुलावरून एका अज्ञात कार्यकर्त्याने ही पिशवी राऊतांच्या गाडीवर फेकली. यावेळी हे कार्यकर्ते नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत असल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान राणे कुटुंबियांवर राऊत हे टीकेची झोड उठवत असतात, त्यामुळे त्यातून हे कृत्य केल्याचे यावेळी सांगण्यात आले. सोलापूर दौऱ्यावर आले असताना चप्पल फेक करण्यात आलेले आहे. काय आपला दावा आहे, काय आपण सांगाल? मी सागर शिंदे, मुळात मी राणे समर्थक तसंच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. मुळात कार्यक्रमाची वेळ 7ची होती, त्यामुळं कार्यक्रम उरकला त्यांनी 7:10ला. त्यांच्यावरती चपला फेकण्याच्या मागचं कारण माझं असं होतं की प्रत्येक वेळेस तो नाहक विनाकारण नरेंद्र मोदी साहेब असू देत, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असू देत, आमचे राणे साहेब असू देत, प्रत्येकांवरती तोंडसुख विनाकारण घ्यायचे कामं हा करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मराठा मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणून हिणवलेलं कारण माझ्या हृदयात बसलेलं होतं. त्याच्यामुळं मी हे कृत्य केलं. काय केलं तुम्ही? आज मी चपला फेकलो, मी तुम्ही सांगतो. हां, कुठून फेकले, कसं फेकले, काय नक्की? किती जण होता तुम्ही? मी माझ्यासोबत कोण नव्हतं, मी एकटाच आलेलो होतो. मी जात असताना मला समजलं की इथून संजय राजाराम राऊत जात आहे, पण तिथपर्यंत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत मला वेळ झाला. त्याच्यामुळं कार्यक्रम उरकून जात असताना मी बघितलो आणि तिथून ब्रिजवरून मी स्वतः चपला फेकला. काय आपण आता या पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने सामोरं झालो? तिथून पुढं संजय राजाराम राऊत मला कुठेही दिसू दे, आज मला चपला दिसले. जर भविष्यात मला चपला जर भेटले नसते तर त्या ब्रिजवरती चपलाच होते. दगडं असले असते तर आज त्यांचं डोकं फुटलेलं असलं असतं. त्याला तुमचा गुन्हा दाखल होऊ शकतो? हा, मान्य. मला समाजासाठी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला 72. कारण तो मराठा मुक मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणून हिणवलेलं कारण जास्त डोक्यात होतं ते कारण. तरुणाने झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 25 वर्षीय तरुणाने झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजले नसून पोलीस शोध घेत आहेत. लोकेश करणसिंग सोनार, वय 25, राहणार मोडणीम, तालुका माढा, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून ही घटना रविवार 10 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1:30च्या सुमारास घडली. पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार रविवारी दुपारी मोडणीम रेल्वे स्टेशनच्या 50 मीटर पुढे मैदानातील एका झाडाला दोरीच्या साहाय्याने लोकेशने गळफास घेतला. घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना समजताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यास खाली उतरवून बेशुद्धावस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात काका दीपक सोनार यांनी सायंकाळी 5:30च्या सुमारास दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टर विजय सुरवसे यांनी सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अक्षय वागसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर येथे महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता दत्त मंदिर मड्डीवस्ती भवानीपेठ येथे संजय गांधी निराधार योजना शिबिर आयोजित केले आहे. 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता घोंगडे वस्ती सोलापूर येथे मोफत आरोग्य शिबिर, त्वचारोग, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया आणि नवीन मतदार नाव नोंदणी शिबिर घेण्यात येणार आहे. 14 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता चॅम्पमन शाळा रंगभवन सोलापूर येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येणार आहेत. 15 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता पाणीवेस तालीम गणपती मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी 11 वाजता हाजी माही चौक सोलापूर येथे मतदार नाव नोंदणी शिबिर घेण्यात येणार आहे. 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता संतोषी माता गोशाळा येथे चारा वाटप करण्यात येणार आहे. 17 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता शेळगी येथे वृक्षारोपण व चादर वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता कुष्ठरोग वसाहत गुरुनानक चौक येथे अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे. 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता न्यू हायस्कूल सलगर वस्ती येथे शरद विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता मोदीखाना येथे आयुष्मान भारत कार्ड योजना शिबिर आयोजित केले आहे. 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता मौलाली चौक येथे वृक्षारोपण व खाऊ वाटप होणार आहे. 8 जानेवारी 2024 रोजी कुंभारी येथे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे, असेही युवक अध्यक्ष अक्षय वागसे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस मेहबूब लालखा, सिद्धबाबा निशाणदार, सरफराज शेख, संजय गायकवाड, संदीप महाले आदी उपस्थित होते. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शहरातील विविध भागात 12 कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाची सुरुवात 12 तारखेला होणार आहे. 12 तारखेला आम्ही त्या स्वाभिमान सप्ताह असं त्या कार्यक्रमाला आम्ही नाव दिलेलं आहे. तर त्याची सुरुवात 12 तारखेला सिद्धेश्वर मंदिरामध्ये महाआरती केली जाईल व त्या सप्त्याची सुरुवात केली जाईल. या सप्त्याच्या निमित्ताने सोलापूर शहरातील विविध भागात म्हणजे तिन्ही मतदारसंघ असतील, उत्तर मतदारसंघ असेल, दक्षिण असेल, मध्य असेल, या तिन्ही मतदारसंघात आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर यामध्ये रक्तदान शिबिर आहे, वृक्षारोपण आहे, नवीन आत्ता आम्ही संजय गांधी निराधार योजनेचे कार्ड काढून द्यायचं काम आत्ता पहिल्यांदा चालू केलं आहे. परत 12 विद्यार्थी आम्ही दत्तक घेतो आहे गोरगरीब, म्हणजे जे वर्षभराचा पूर्ण शैक्षणिक खर्च, फी वगैरे सगळं आम्ही त्याचा खर्च उचलणार आहे. आणि त्या पद्धतीने अन्नधान्य वाटप आहे, चादर वाटप आहे, असे बरेचसे आम्ही 12 कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तरी ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या महाआरती करून या कार्यक्रमाचं आम्ही उद्घाटन करणार आहोत व या कार्यक्रमाचा सर्व भागातील नागरिकांनी जास्तीत जास्त या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी या निमित्ताने विनंती करतो. तळे हिप्परगा तालुका उत्तर सोलापूर येथील पारधी समाजाच्या वतीने माजी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या कामाची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजश्री चव्हाण यांना भाजपा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल मौजे तळे हिप्परगा येथील पारधी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आज खऱ्या अर्थाने पारधी समाजाला न्याय मिळाला असून शासकीय योजनेचा पाठपुरावा करून समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी यांना रोजगार मिळवून देण्याबाबत विनंती करण्यात आली. याबाबत नवनियुक्त भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारी सदस्य राजश्री चव्हाण यांनी सांगितले की माझ्या कामाची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली जबाबदारी निस्वार्थपणे राबवून संपूर्ण पारधी समाजाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करीन. तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीन. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजासाठी केंद्राकडून राबवलेल्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहीन.
समाजातील तरुण तरुणी, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेसाठी केलेली विकास कामे समजावून सांगून संपूर्ण समाज पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. सदर सत्कार समारंभाच्या वेळी माजी सरपंच छाया काळे, माजी नगरसेविका वैशाली चव्हाण, श्रीरामपूर, कौशल्या काळे, फतेसिंग काळे, विश्वनाथ काळे, बाळू काळे, सावित्र काळे, अन्नपूर्णा काळे, रामेश्वरी चव्हाण, चंदा काळे, निलेश काळे, समाजसेविका विमल काळे, हेमंत काळे आदींसह असंख्य पारधी बांधव उपस्थित होते व पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. मी सौ राजेश्री अनिल चव्हाण, माजी नगरसेविका, भारतीय जनता पार्टी माजी नगरसेविका. आज मला गेल्या महिन्यात दिनांक 8 नोव्हेंबर या दिवशी मला प्रदेश कार्यालयाकडून फोन आला होता की तुम्ही मॅडम ताबडतोब इथं प्रदेश कार्यालयाला येऊन पोचा मुंबईमध्ये. ठीक आहे म्हणलं. ते फोन आल्यानंतर मी गेले, तिथं ताबडतोब गेले आणि तिथं गेल्यानंतर माझी जे आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी मला खूप मोठी जबाबदारी दिली. त्या जबाबदारीचं कारण असं आहे की माझ्या कामाची पावती पाहून आणि मी एक पारधी आदिवासी महिला आहे आणि नगरसेवक पहिल्यांदाच मला भारतीय जनता पार्टीने मला पहिल्यांदाच तिकीटही दिलेलं आहे. त्यांचं इतकं आभारी करते की मी त्यांची इतकी ऋणी आहे की आजपर्यंत आमच्या समाजाला कुठल्याही पक्षाचे तिकीट दिलेले नव्हते. तर मी प्रथम मोदी साहेबांचं, फडणवीस साहेबांचं आणि बावनकुळे साहेबांचं मनापासून हृदयापासून मी त्यांचं धन्यवाद करते आणि त्यांचे पूर्ण आशीर्वाद माझ्या पाठीशी असंच सतत राहावं पाहिजे. आणि आज मला तळे हिप्परगा इथे माझ्या पारधी समाजाचे बांधव, युवती, युवक व तसेच माझे ज्येष्ठ नागरिक आणि पूर्ण माझे येथील सर्व जवळजवळ 500 ते 600 घरातील लोक, सर्व पारधी समाजाचे लोक येऊन माझा सत्कार केला. त्यांचेही मी खूप मनापासून आभारी आहे आहे. आणि जो आज माझ्या समाजाला माझ्याबद्दल जो गर्व वाटत आहे त्या गर्वाचं मी परिपूर्ण त्यांच्यापर्यंत जे मोदी साहेबांचे जे योजनेचे लाभ आहेत त्या लाभापासून त्यांना वंचित राहू देणार नाही. आणि एवढी मी ग्वाही देते की माझा समाज हा खूप गरीब आहे आणि आजपर्यंत प्रभावात आलेला नाही. त्यामुळं या समाजाला प्रभावात आणण्यासाठी मी रात्रंदिवस अहोरात्र करून आणि पूर्ण माझं याची सुद्धा मी दखल घेणार नाही की मी त्यांचे जे काम असतील ते काम मी करून देणार ही ग्वाही देते. आणि एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बिरसा मुंडा. मौजे हिप्परगा ताड येथे पवित्र अशा भावार्थ रामायण ग्रंथातील ब्रह्मपत्र वाचन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तुळजापूर तालुक्यातील मौजे हिप्परगा ताड येथे पवित्र अशा एकनाथ लिखित भावार्थ रामायण ग्रंथातील ब्रह्मपत्र वाचन व निरूपण सोहळा शनिवार दिनांक 9 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. शनिवार 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ब्रह्मपत्र वाचन व निरूपणास सुरुवात झाली. भावार्थ रामायण ग्रंथातील सुंदरकांडातील 26 ते 33 असे 8 अध्यायांचे रात्रभर वाचन व निरूपण झाले. तब्बल 13 तास हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने व जय श्रीरामच्या जयघोषाने आनंदात पार पडला. यावेळी रामायणाचार्य, रामभक्त, हरिभक्तपरायण वैजनाथ गुट्टे, दीपालीताई खाटमोडे, काकासाहेब खाटमोडे, श्रीहरी लावंड, बाबूराव शिंदे, शिवाजी महाराज चव्हाण यांच्यासह जवळपास 100 वाचक व सूचकांनी सेवा बजावली. तुळजापूर, सोलापूर, करमाळा, बार्शी, धाराशिव, अहमदपूर,
किनगाव, उमरगा, लातूर, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, गंगाखेड आदी गावातून वाचक व सूचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान चिमुकली कुमारी सोनम मोरे हिने सुंदर असे वाचन करून उपस्थित रामभक्तांची मने जिंकली. हा ब्रह्मपत्र सोहळा पार पाडण्यासाठी रामभक्त लिंगय्या स्वामी, अरुण दळवे, महेश विभूते, नागनाथ बिराजदार, दिनेश सलगरे, दिगंबर पाटील, विनोद ढाले, काशीनाथ पांढरे यांच्यासह रामभक्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. रामभक्त नागनाथ बिराजदार यांच्यातर्फे प्रसादाचे वाटप करण्यात आले. हिप्परगाताड येथील ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने ब्रह्मपत्र सोहळा संपन्न केल्याने गाव परिसरातून कौतुक केले जात आहे. इंद्रजिताला एवढा मार दिलेला होता महाराज, एवढा मार दिलेला होता की इंद्रजित लट 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 कापू लागला. इंद्रजिताला विचार पडला, म्हणला एकदा जर या वानरानं मला घेऊन रामाकडे गेला, इथं एवढं मारालंय म्हणला फक्त एकटंय, अख्खा देश माझा आहे तरी मला इतकं मारलंय यानं. तिथं तर असली किती आहेत, 18 पद्म मारणार आहे, किती मारतील. माझ्या बापानं चोरी केलेली आहे, मी चोराचा पोरगा आहे, मला काय मारतील याचा विचार इंद्रजित करतोय. ओंजळभर पाणी मूठभर धान्य पक्ष्यांसाठी हा अनोखा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून राबवित आहेत. सध्या नळदुर्ग शहरात रहिवासी असलेले पक्षीमित्र वाघाराम चौधरी यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. ओंजळभर पाणी मूठभर धान्य पक्ष्यांसाठी हा अनोखा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून दररोज राबवत आहेत. मूळचे राजस्थानचे व सध्या नळदुर्ग शहरातले रहिवासी असलेले पक्षीमित्र वाघाराम चौधरी यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. राजस्थान या राज्यातील रहिवासी असलेले मात्र सध्या ऐतिहासिक नळदुर्ग शहरात स्वीटमार्टचा व्यवसाय करणारे वाघाराम चौधरी हे त्यांच्या कार्याने पक्षीमित्र म्हणून ओळखले जातात. राजस्थानमध्ये असतानाही त्यांनी आपल्या शेतात 3 लाख रुपये खर्च करून फक्त पक्ष्यांसाठी निवासस्थान तयार केले आहे. त्या ठिकाणी दररोज पक्ष्यांना खाद्य व पाणी देण्याचे पवित्र काम वाघाराम चौधरी यांनी केले आहे. राजस्थान सोडून त्यांनी व्यवसायासाठी महाराष्ट्रात आपले बस्तान बसवले. सध्या गेल्या अनेक वर्षांपासून वाघाराम चौधरी हे स्वीटमार्टच्या व्यवसायानिमित्त नळदुर्ग येथे राहतात. बसस्थानकासमोर त्यांचे स्वीटमार्टचे दुकान आहे. दररोज मेहनतीचे काम करत असताना त्यांचे आज देखील तुसभरही पक्ष्यांवरील प्रेम कमी झालेले नाही. नळदुर्ग शहरात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रोकड्या हनुमान मंदिरात वाघाराम चौधरी हे दररोज नित्यनियमाने सकाळी 8 वाजता पक्ष्यांसाठी खाद्य व पाणी घेऊन येतात व ते पक्ष्यांना खाऊ घालतात. यावेळी शेकडो कावळे त्या ठिकाणी येतात. हे सुंदर दृश्य पाहण्यासारखे असते. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे कावळ्यांसह चिमण्या, साळुंख्या हे पक्षी रोकड्या हनुमान मंदिर परिसरात वाघाराम चौधरी यांची वाट पाहत बसतात हे विशेष. संत भगवान बाबा आश्रमशाळेत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परभणी व शालेय शिक्षण विभाग परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने NDRF पथक पुणे यांच्या टीमने 10 डिसेंबर रोजी संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इटोली येथे
अचानक येणाऱ्या छोट्या मोठ्या आपत्तीतून स्वतःच्या कुटुंबाची आणि आपल्या शाळेतील सहकारी मित्रांची सुटका कशी करावी याबद्दल मॉकड्रिल प्रात्यक्षिके करून दाखवली. तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थी व शिक्षकांकडून सुद्धा या पथकाने प्रात्यक्षिके करून घेतली. अत्यंत मोलाचे ज्ञान या कार्यक्रमामधून सर्वांना मिळाले. एनडीआरएफ पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक ईश्वर मते यांनी हार्ट अटॅक आल्याच्या नंतर काय खबरदारी घ्यायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच आपल्या घरामध्ये गॅस सिलेंडरद्वारे आग लागल्यास काय खबरदारी घ्यायला पाहिजे याबद्दल परभणी महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आश्रमशाळेचे प्राचार्य रमेश दराडे, प्रमुख मार्गदर्शक पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक ईश्वर मते, त्यांची सर्व टीम, संस्थेचे सचिव केशवराव घुगे, केंद्र प्रमुख शिवाजी कराळे तसेच आश्रमशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशाल मुंडे यांनी केले तर आभार प्रकाश हिवरकर यांनी मानले. अंदूरच्या खंडोबाच्या यात्रेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथील लेखी करार पद्धतीने देव देण्याघेण्याची ऐतिहासिक परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री खंडोबाची यात्रा बुधवारपासून सुरू होणार असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी पहाटे 4 वाजता काकडा आरतीनंतर परिसरातील भाविक दंडवत घालून आपापले नवस फेडतात. सकाळी 9 वाजता श्रींच्या मूर्तीला अभ्यंग स्नान घालून अभिषेक व विविध धार्मिक विधी पूर्ण करण्यात येतात. दिवसभर मंदिरात भाविक तळी भंडारा उचलणे, ओटी भरणे, भंडारा खोबरे उधळणे, लहान मुलांचे जावळ काढणे, लंगर तोडणे, नवीन मुरळी, वारूंना दीक्षा देणे आदी कार्यक्रम सुरू असतात. सायंकाळी मानाची काठी मिरवणूक, वाघ्या मुरळी नृत्य, धनगरी ओव्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 10 वाजता श्रींची अश्वरूपी सवाद्य छबिना मिरवणूक काढून मंदिराला 2 प्रदक्षिणा घातल्या जातात. यावेळी हलगीच्या तालावर खंडोबाचे वारू बेभान होऊन नाचतात. हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. रात्री 12 वाजता नळदुर्गचे वारकरी श्रींच्या मूर्तीला मैलारपूर येथे नेण्यासाठी सवाद्य मिरवणुकीने येतात. यावेळी त्यांचे स्वागत करून यात्रा कमिटीच्या वतीने मानपान देऊन 2 गावांमध्ये देव देण्याघेण्याचा करार होऊन दोन्ही गावातील पंचांच्या सह्या होतात. त्यानंतर महाआरती होते. मैलारपूर नळदुर्ग येथे गुरुवारी पहाटे 5 वाजता मैलारपूर येथील मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यात्रेनिमित्त मंदिरावर लक्षवेधक व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांनी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान ट्रस्ट व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर खंडोबा यात्रेनिमित्त गुरुवारी जवाहर महाविद्यालयाच्या कुस्ती आखाड्यात भव्य कुस्त्यांचा फड होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत. या कुस्ती स्पर्धेत 100 रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंतच्या कुस्त्या होणार आहेत. या कुस्त्यांची जय्यत तयारी झाली असून सर्वपक्षीय ग्रामस्थांचा व तरुणांचा फार मोठा सहभाग या कुस्ती स्पर्धेत दिसून येत आहे. त्यामुळे यावेळच्या कुस्त्या जंगी होणार आहेत. 3 डिसेंबरपर्यंत उजनी धरणातील हक्काचे पाणी कुरनूर धरणात पोहोचणार असल्याची लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे सहाय्यक अभियंता ज्योतिर्लिंग पाटकर यांनी माहिती दिली. 30 डिसेंबरपर्यंत उजनी धरणातील हक्काचे पाणी कुरनूर धरणात पोहोचणार असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे सहाय्यक अभियंता ज्योतिर्लिंग पाटकर यांनी लेखी पत्र देताच रिपाई आठवले गटाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडखांबे व त्यांचे सहकारी यांनी उपोषण मागे घेतले. गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण चालू होते. प्रशासन आणि उपोषणकर्त्यांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी शिष्टाई केली. गेल्या 7 तारखेला उजनीतून अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी सुमारे 3 टीएमसी पाणी सोडले आहे. सध्या बोरामणीपर्यंत पाणी आले असून पंपिंग करण्यासारखे पाणी उपलब्ध होताच तेथून आज रात्री पंपिंगद्वारे उपसा करून दर्शनाल खोल खोदाईतून हरणा नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाठक यांनी सांगितले. दरम्यान सकाळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. रविवारी संध्याकाळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे सहाय्यक अभियंता ज्योतिर्लिंग पाटकर यांनी 30 डिसेंबरपर्यंत कुरनूर जलाशयात पाणी पोहोचणार असल्याचे लेखी पत्र माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या शिष्टाईने उपोषणकर्ते अविनाश मडखांबे यांना दिले आहे. दरम्यान उजनीतून सुटणारे पाणी हे आगामी दुष्काळी परिस्थितीत अक्कलकोट तालुक्यातील 51 गावे आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 17 गावांसाठी दिलासादायक ठरणार आहे. गेल्या 25 वर्षांपासून उजनीचे पाणी अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्याला मिळावे या संदर्भात
स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून घेतले होते. आता त्याचे फलित मिळणार असल्याचे समाधान आहे. या कामाच्या संदर्भात ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे स्वागत करतो, असे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी सांगितले. यावेळी उपोषणकर्त्यांच्या समवेत जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, रिपाई मुस्लिम आघाडी शहराध्यक्ष सैपन शेख, तालुका कार्याध्यक्ष राजू बोरगाव, तालुका कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड, युवकचे शहर सरचिटणीस शुभम मडिखांबे, सुरेश सोनकांबळे, हुच्चप्पा गायकवाड, राजू माशाळे, शकील नाईकवाडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बाबासाहेब तानवडे यांच्या स्वप्नपूर्ती होण्याकरिता आज रिप्याच्या वतीने गेल्या 4 दिवसापासून कुर्णुधरणापर्यंत पाणी येण्यासाठी ज्यांनी ते आंदोलन केलं, मी प्रथमतः अविनाश मडिकंबे असतील त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो. आणि आज गेल्या अनेक वर्षापासून आपण या पाण्याची वाट पाहत आहोत. आज सरकारच्या माध्यमातून पाणी आपल्या आपल्या कुर्णुधरणापर्यंत येत आहे, त्याबद्दल प्रशासनाने मी आभार मानतो आणि लवकरात लवकर पाणी आमच्या तालुक्याला मिळावं असं मी त्यांना विनंती करतो. आजच रिपाईच्या आंदोलनाच्या याच्यामुळे 30 तारीख त्यांनी डेडलाईन दिली आहे, त्याच्या अगोदरच पाणी येईल असं मला वाटतं. परत एकदा मी रिपाईचे आणि प्रशासनाचा आभार मानतो. सहाय्यक अभियंता श्रेणी उजनी कालवा उपविभाग क्रमांक 57. माझ्याकडे एकरूप उपसा सिंचन योजनेचं काम आहे. श्री अविनाश मडिखांबे तालुका अध्यक्ष RPI यांनी एकरूप उपसा सिंचन योजनेचे पाणी बोरी मध्यम प्रकल्पात मिळावे यासाठी मागील 4 दिवसापासून उपोषण सुरू केलेलं होतं. आज दिनांक 10/12/2023 रोजी सकाळी हगलूर येथील पंपग्रह कार्यान्वित करून जलद कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे. सदरचं पाणी बोरामणी पंपग्रह येथे उपलब्ध होताच हे पाणी रामपूर व करगनहाळी तलावात सोडण्याचे नियोजन असून तदनंतर दर्शना कालव्यातून हे पाणी रत्ना नदी मार्गे बोरी नदीत आणि त्यातून पुढे बोरी पूर्ण प्रकल्पात सोडण्याचं नियोजन आहे. धन्यवाद. उजनी धरणातील पाणी कुर्णूर धरणात सोडण्यात यावे यासाठी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उपोषण करत होतो. आजचं 4वा दिवशी आज या उजनी कालवा विभागाचे अधिकारी पाटकर साहेब यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला लेखी पत्राद्वारे या ठिकाणी उपोषण माघार घेण्याबाबतचे लेखी पत्र दिलेले आहेत. साधारणतः 30 डिसेंबरपर्यंत कुर्णूर धरणामध्ये उजनीचं पाणी येणार असल्याचे त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे. आज दिवसभरात अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, अक्कलकोटचे माजी जिल्हा परिषद सदस्य रणजित तानवडे मालक व तसेच आमचं हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. उजनीचं आमच्या हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही, उजनीचं आमच्या हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. काँग्रेसच्या खासदार विरोधात भाजप आक्रमक. 350 कोटींची बेनामी संपत्ती गोळा केल्याच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत केला जोरदार निषेध. थकीत मिळकतदारांवर महापालिकेने कारवाईस केली सुरुवात. 8 लाखांच्या थकबाकीपोटी मिळकती केल्या सील. कर भरण्याचे अधिकाऱ्यांनी केले आवाहन. सोलापूर मार्केट यार्डमध्ये झाली कांद्याची 1300 ट्रक विक्रमी आवक. बाजारपेठेत ठोक दर घसरल्याने शेतकरी झाले संतप्त. आणि तरुणाने झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत केली आत्महत्या. आत्महत्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.